सो हे गाइस गुड मॉर्निंग वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग। दोस्तों आता टाइम होला आहे सकाळीचे वाजले आहे 7। तर दोस्त आज लवकर उठलो म्हणा, पण ब्लॉग स्टार्ट करायला थोडासा टाइम झाला। तर आज उन्हाळ्याचं पाणी नाही का ठिकाण मतलब राहतच नाही, संपून जाते लवकरच ना। आज नळ लेट आहे, अंदाजे टाकी झालं खतम, बाहेरचे टाकी झाले खतम न पुरा बाल्ट्या झाले खतम दोस्तों। आणि जे गुंड होते पाण्याचे ते पण संपले, तर नळाची वाटा कवरी केली आता। पाणी प्यायले फक्त एकच गजरा राहिला आहे, पाणी नाही तर पूर्ण संपवलं। तर दोस्त ह्या काड्या ज्या होत्या इथं खालतं दबून होत्या, त्या काड्या काढून त्यांनी तिथं रचल्या आणि ह्या कचरा जो आहे तोही साफ केला आणि हे कुब्बे खब्बे तोडले दोस्तो। त्यानंतर असे झोडपे रचून सह्याने पाठा बनवला आणि त्याच्यावरती ठेवून आता पेनके आणले ते वरतून ठेवले दोस्त। सोडीवर आलो होतो, नदीच्या काठाने मी काड्या ठेवल्या होत्या, हे नव्हतं आहे आणि त्या काठाने हे सूड बनवली आहे। आबादी जागा येत्या म्हणा, इथं कड्या ठेवल्या होत्या आणि इथून रस्ता होती, या रस्त्यावर इथं कड्या ठेवून दिल्या एका भाऊनं। आता इथून घसर फसर झालं तर लागलूक झालं तर आफत आहे का नाही। हे रस्ता पांग्या कशा आहे घसर फसर, वर तर दुसऱ्याच्या आहे त्यावर दुसऱ्याचा आहे आणि इथं मग ह्या रस्त्यावर इथून रस्ता होती, रस्त्यावर ठेवून दिल्या। काय सांगा आता जाणं येणं कसं करा इथून, तोच विचार आहे एक। याच्या पहिले तिकडं ठेवत होतं काड्या, तिकडे जागा दुसऱ्यानं हपकावली, इथे दुसऱ्यानं हपकावली। विचार आहे का नाही, लोक फुकट जागेली ना सोडायला पाहत। इकडची तर अलगच गोष्ट आहे, इकडच्या जागेमध्ये मतलब धुऱ्यावर बी करत नाही ते अंदर, हे ढलान आहे आणि इथं लोक सकाळ सकाळी करायला बी येते। आता काय करू, पावडा आणा लागेल, इथून रस्ता करावा लागेल। 20 रुपये त्यांनी दिले होते हाती आणि हे 50 रुपये। हा 20 रुपये अजून 20 रुपये काय? अरे काल हटिकून दिली का मी ना, हा 30 दिसून राहिले मला नाही मालूम पाहिजे 20 रुपये कुठं नसून चोरी नेले का तो दिल्ली होते का नाही। नळ लागला कोल रे पाणी भराले, नळ लागला तो मोठं पाचून होतं, टपमोन पाहिजे आहे ना। आणि खरं सांगते ना, हे पाहिजे खराब होणार हो। नाही तर का लहानसं घेऊन आले बाबा, चुमुकल्याने पैसे नसल्यासारखं। तो दोस्तों फायनली पुरे पेनके रचून झाले या ठिकाणी घरी, आणि आता जे फणा आहे का नाही, हे फणा नेऊन टाकायच्या सुडीवर। मी तुम्हाला दाखवली का नाही ते सूड नदीच्या काठांची, ते नेऊन टाकायचे आहे। पण काय करता रस्त्यावर काळ्या रस्त्याने दिलं दुसरं आहे ना, आता जायला रस्ता नाही बरोबर, खसर फसर झालं काही झालं उपतच आहे का नाही। दोस्त फुलं पहा किती मस्त मस्त लागले यायला, कटिंग केली तर मग हे एक खांदी ठेवली ती हे वाली, ते ठेवा लागेल, हे बाकी सर्व कटिंग करावं लागेल। दोस्त मी गेलो होतो वाराकडे, वाराकडून एक आंबा 2 आंबे आणले, ते एक खाऊन घेतो दोस्त। आता मला खूप आवडते असं। हे पुरं डोक्का समोरून आलं इकून का बाई ना, इकून डोक्का निघलं, लोट निघला, पाणी सांगून झालं कोकरं उरले काही काही। तो दोस्तों मी आलो आहे वावरामध्ये, ट्रॅक्टर घेऊन आणि कल्टिवेटर करायला आले घरच्या वावरामध्ये, आणि ठेक्याच्या वावरामध्ये कल्टिवेटर करायचं आहे। तर दोस्तों ट्रॅक्टर आला आहे गाऊन सह्यानी, आणि विक्की भाऊचे ट्रॅक्टर आहे। त्याला विक्की भाऊला यासाठी सांगितलं कारण की ते पद्धतशीर मारते, धुरीवर पद्धतशीर मारते, सिद्ध तास काढते बिलकुल। तर त्यासाठी त्याला बोलावलं, त्याच्या हाताने करायचं होतं, त्याला आणलं वावरामध्ये। आता कल्टिवेटर करत आहे, त्यानंतर करीन मी प्लस 6व्या महिन्यामध्ये रोटावेटर माझा दोस्तो। आता घरच्या वावरामध्ये चालू आहे, आता थोडं बहुत राहिला, खतमच होऊन राहिलं, खतमच व्हायला आला आहे। तर ट्रॅक्टर लागत वावरामध्ये 4 वाजून 20 मिनिटांना, आणि आता वाजून दोस्तो 5:45 का वाजून आले वाटते, टाईम नाही पाहिला, 5:45 वाजून आले, 4:20 सुरू झालं वावरामध्ये आम्हाला। हां इकडं बघा दोस्त, बघा धुरीवर बड्या पद्धतशीर मारला आहे त्यानं। आता ते राहायलाच आहे थोडं बहुत ह्या वावरातलं, आणि मला नाही का मग 4 बोताल डबल एक मुंडन घुमवायचं आहे। आणि सावराने बी पराठ्या काढल्या म्हणा, म्हणजे पता ना कोणाच्या यानं काढल्या त्यानंतर, आणि ढिग वेग मारून दिले आहे। माऊली आली होती ह्या वावरामध्ये रोजानं ढिग जमा करायला, आणि ह्या काट्या मी तोल्यात था दिवशी ते याच्यावर टाका लावलं होतं, तर टाकलं त्यानं थोडं बहुत। आता पेट्टी नाही भेटत तरी पेटवा लागून कसं सरको करून आणि। तर फायनली दोस्तों
ठेक्याच्या वावर झालं मारून सह्याने कल्टिवेटर. तर आता मारता दोस्त घरच्या वावर पाहून घ्या. 1 तास नेलं म्हणजे इथं लागले आम्हाला पुरे 40 मिनिट. आणि आता 5 वाजले आहे. 5 वाजून 2 मिनटं झाली. आता माहीत नाही इथे किती मिनिट लागते. तर सेमच्या वावर दोन्ही बी पाहून घ्या. 1 नंबर मारला भाऊंना इथं ट्रॅक्टर काय तर दोस्त फायनली घरच्या वावर झालं मारून सह्याने पाहून घ्या. आता एक मुड्डण राहिला आहे आणि धुरी मारत आहे भाऊ विक्की भाऊ झालं मग. तो दोस्त फायनल झालं घरच्या वावर मारून सह्याने दोस्त. हे वाला बी मुड्डण गेलं आता पाहून घ्या. कोणते 4ही भोवताल पद्धतशीर मारून दिलं विक्की भाऊनं. कुठंच काही ना सोडलं. आणि आता मारता दोस्त रवी भाऊच्या वावर माझ्याच्या बाद. तो दोस्त आता मोठ्या भावाच्या वावरामध्ये मारत आहे 8 तास पाहून घ्या. 1 तास मारत आहे 8 तास मारू झालं फायनली पूर्ण वावर मारून सह्याने पाहून घ्या. 1 नंबरमध्ये मारला. बोलायचा कोणी चान्सच नाही ठेवला. 1 नंबरमध्ये मारला दोस्तो ठेक्याचे वावर आणि घरचे वावर पकडून सह्याने मला टाईम लागला ट्रॅक्टरले 1 घंटा 15 मिनिट. 1 घंटा 15 मिनिट लागले दोस्त. आणि 700 रुपये तास आहे कल्टिवेटरच्या.